नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण डिशवॉशरचे फायदे आणि तोटे काय आहेत आणि इंडियन किचनमध्ये ते किती प्रॅक्टिकल आहे हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पण त्यापूर्वी जे माझ्या चॅनलला नवीन सबस्क्रायबर जॉईन झालेले आहेत त्यांचे खरंच मनापासून धन्यवाद. असाच सपोर्ट करत राहा आणि मी पण असे छान व्हिडिओ तुमच्याशी शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि ही जी सिरीज चालू आहे डिशवॉशरची, ही पहिल्यापासून पाहिली नसेल सिरीज 1 पासून तर ती नक्की पहा. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर पहा, डिशवॉशरचे फायदे आपण सुरुवातीला पाहणार आहोत. हेच बेनिफिट्स पण काय आहेत हे तुमच्याशी मी स्टेप बाय स्टेप शेअर करणार आहे. तर पहा, टाईम वेळ वाचतो. कसा वाचतो तर हाताने जे आपण भांडी घासत असतो त्याला 30 ते 40 मिनटं लागतात. आपल्या भांड्यांवर सुद्धा ते डिपेंड आहे म्हणा. पण तरीसुद्धा जर नॉर्मल भांडी पडत असतील 3-4 लोकांची तरी आपल्याला पहिली ती क्लीन करावी लागतात आणि मग ती घासायला घ्यावी लागतात. मग त्याच्यानंतर ती धुवायला सुद्धा लागतात. या सगळ्यामध्ये जवळजवळ 30 ते 40 मिनिट लागतात. पण डिशवॉशरमध्ये हीच भांडी तुम्ही जरी जास्त वेळ लागत असला तर ती नुसती लोड करण्यासाठी 7 ते 8 मिनटं किंवा 10 मिनटं जास्तीत जास्त लोड करायला लागतात. आणि मशीन आपण प्रोग्राम लावल्यानंतर त्याचं तेच काम करतं. आणि हे जे काही आपण प्रोग्राम लावल्यानंतर जो काही वेळ असतो या वेळेमध्ये आपण दुसरं काम करू शकतो. म्हणजे आपण त्याच्यामध्ये त्या कामामध्ये म्हणजे भांड्यांच्या बिझी राहत नाही. तसंच दुसरं फायदा असा आहे की पाणीसुद्धा कमी लागतं. आता हाताने धुण्यापेक्षा डिशवॉशरमध्ये 60 ते 70% पाणी कमी लागतं. कसं तर एक वॉशमध्ये फक्त 10 ते 15 लिटर पाणी वापरलं जातं. म्हणजे काय होतं, जर समजा आपण हाताने धुतो तर पहिले क्लीन करणार, मग घासणार, मग परत धुणार. याच्यामध्ये जवळजवळ जास्तीत जास्त पाणी आपलं यूज केलं जातं. आता तिसरी गोष्ट अशी की तेलकट भांडी. आता तेलकट भांडी घासायला सुद्धा आपल्याला हाताने जर घासली तर पहिल्यांदा एकदा क्लीन करावी लागतात, मग घासावी लागतात, धुवून परत एकदा घासा, कारण ती तेलकट असतात. पण डिशवॉशरमध्ये ते परफेक्ट क्लीन होतात कारण गरम पाणी असतं. तसंच हाय प्रेशर स्प्रेमुळं चिकट तेलकट डाग लवकरात लवकर निघतात आणि तेवढंच पाणी यूज होतं, काही वेगळं जास्ती पाणी लागत नाही. चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर्म्स फ्री वॉश. म्हणजे डिशवॉशर घेण्याचा सगळ्यात मोठा हेतू हाच आहे की सगळ्यात म्हणजे एकदम हाय टेम्परेचरमुळं काय होतं की जर्म्स मरतात आणि आपल्याला प्रत्येक भांडं हायजेनिक मिळतं. त्यामुळे मला ही गोष्ट तर जास्त म्हणजे मला आवडते. आणि 5वी गोष्ट म्हणजे हातांना त्रास होत नाही. म्हणजे काय की साबण, पाणी किंवा तेलामुळे हात खराब होत नाहीत आपले. काहींना ॲलर्जीसुद्धा असते अशा केमिकल्सची, साबणांची. तर त्यामुळे हात आपले खराब होऊ शकतात. तर त्यामुळे ते सुरक्षित राहतात. तसंच थंडीमध्ये सुद्धा काय फायदा होतो तर पाणी अगदी थंड असतं किंवा काहींचे हात कोरडे पडणं वगैरे आणि ह्या गोष्टींचा त्राससुद्धा होऊ शकतो हातांना. हाताची सालंसुद्धा जातात काहींची. तर यामुळे हे मला ऑप्शन बेस्ट वाटतं. तसंच क्रॅकसुद्धा पडत नाही हातांना आणि स्किनसुद्धा रफ होत नाही. हा सुद्धा फायदा आहे. आणि पुढची गोष्ट म्हणजे 6वी, मोठ्या कुटुंबासाठी अगदी युजफुल आहे. जास्त भांडी एकदम धुवू शकता. एकाच वॉशमध्ये तुम्ही बरीचशी भांडी धुवू शकता. आता यानंतरचा 7वा फायदा असा आहे की मी अगदी टेन्शन फ्री राहते. तो म्हणजे जर आपल्याकडे कामासाठी मावशी असतील तर त्याला ऑप्शन हे मशीन अगदी बेस्ट आहे असं मला तरी वाटतं. कारण मशीन सुट्टी घेत नाही. कितीही भांडी घासायला टाकू शकतो आपण आणि तसंच आपल्या वेळेनुसार कधी पाहिजे तेव्हा आपण भांडी धुवून घेऊ शकतो या मशीनमध्ये. तसंच जास्त भांड्यांसाठी जास्त पैसे द्यावे लागत नाही. याउलट जर आपल्याकडे हाऊसमेड असतील तर त्या कधीकधी आपल्या वेळेत येत नाहीत किंवा सुट्टी झाल्यास पैसे कट करता येत नाही आपल्याला त्यांचे. जास्त भांडी टाकता येत नाही म्हणजे आणि टाकली म्हणजे पाहुणे वगैरे जर आपल्याकडे कधी आले त्यासाठी जर आपण जी भांडी आपल्याकडे जास्त होतात तर ती आपण टाकली तर त्यावेळेस काय होतं की आपल्याला एक्स्ट्रा पैसे त्या कामाचे त्यांना द्यावे लागतात. अर्थात हा माझा अनुभव आहे.
तुमचा काही अनुभव वेगळासुद्धा असू शकतो आपल्या कामासाठी आलेल्या मावशींचा. म्हणजे मशीन मला त्या मानाने जर मशीन योग्य वाटतं, आपला वेळ, पैसा आणि कष्ट वाचतात. तर तुम्हालासुद्धा काय वाटतं याविषयी हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे डिशवॉशरची दुसरी बाजू, म्हणजे त्याचे ड्रॉबॅक्स काय आहेत किंवा तोटे काय आहेत. तर सुरुवातीला खर्च जास्त आहे, म्हणजे मशीन घेण्यापासून, म्हणजे महाग असतं हे मशीन. तर तुम्हाला हे मशीन तुम्ही घेण्यानुसार कोणत्या कंपनीचं घेतं, किती प्लेसचं घेता यावर त्याची प्राईज अवलंबून असते. म्हणजे जवळजवळ 30,000 ते 60,000पर्यंत तुम्हाला या मशीनची प्राईज असू शकते. तर हा खर्च खरं तर थोडा जास्ती आहे. तर हा थोडासा तोटा आहे त्याचा. दुसरा तोटा म्हणजे वीज लागते यासाठी. तर रेग्युलर वापरात जर असाल तर इलेक्ट्रिसिटी बिल तुम्हाला त्याचं येणार नक्कीच. आणि तुम्ही मशीन दिवसातून किती वेळा लावता आणि कोणता प्रोग्रॅमसुद्धा सेट करता यावर सुद्धा आपलं वीज बिल अवलंबून आहे. खरं तर डिशवॉशर एका वॉशमध्ये साधारण 1 ते 2 युनिट वीज वापरतो. म्हणजे इको प्रोग्राम जर वापरला तर वीज अजूनच कमी लागते आणि पाणीसुद्धा अजून कमी लागतं. तर त्यामुळे यानुसार मला तर तो तोटा वाटत नाही. पण ज्यांना असं वाटतं की वीज जास्त बिल येतं किंवा काय, किंवा ज्यांच्याकडे जास्ती वेळा प्रोग्राम लावला जातो, तर त्यांनी हा विचार नक्की करावा. त्यानंतर तिसरं आहे तोटा, तो म्हणजे यासाठी आपल्याला, म्हणजे ह्या मशीनसाठी आपल्याला स्पेशल प्रोडक्ट वापरावे लागतात. कारण की आपण जे भांडी घासण्याचं जे जेल असतं किंवा साबण असतो, हे यासाठी चालत नाही. मग त्यासाठी तुम्हाला डिटर्जंट, सॉल्ट, रिन्सेड हा अतिरिक्त खर्च मात्र तुमचा होऊ शकतो. हा एक त्याचा ड्रॉबॅक आहे. तर तुम्ही त्यानुसार विचार करू शकता मशीनचा. त्यानंतर चौथं ड्रॉबॅक असा आहे की वेळ जास्ती लागतो भांड्यांना. कारण की आपण समजा 3-4च भांडी आहेत, कमी भांडी आहेत, तर ती पटकन घासून टाकू शकतो. पण जर मशीनमध्ये लावायची म्हटलं तर 30 मिनिटापेक्षा कमी वेळामध्ये ही भांडी तुमची होणार नाहीत क्लीन. त्यामुळे वेळ मात्र तुम्हाला द्यावाच लागणार मशीनसाठी. तर 1.5 तास ते 3 तास असा वॉश टाईम वाटतं. आणि हल्लीच्या जर आपण बघितलं तर बऱ्याच गोष्टी, म्हणजे तुम्ही जर चा प्रोग्राम असू शकतो किंवा कमीत कमी 30 मिनिटाचा, आता माझ्या डिशवॉशरमध्ये आहे 30 मिनिटाचा वॉश टाईम तुम्ही लावू शकता. त्यानंतर पुढचा तोटा आहे 5वा, सर्व प्रकारची भांडी मशीनमध्ये टाकता येत नाही. आता तुम्हाला मी बऱ्याचदा दाखवलेलं आहे की स्टीलची, काचेची अशीच भांडी आपण टाकू किंवा चांगल्या क्वालिटीचं प्लास्टिक असंच टाकू शकतो. याच्यामध्ये आपण लाकडी, मातीची, ॲल्युमिनियम, नॉनस्टिक, जर्मन, पितळी, तांब्याची अशी भांडी मात्र तुम्ही टाकू शकणार नाही. तर असा हा या डिशवॉशरचे ड्रॉबॅकसुद्धा आहेत. तर एकूणच या सगळ्या गोष्टी तुम्ही आता फायदे आणि तोटे दोन्हीही पाहिलेले आहेत. तर त्यावरती तुमचं मशीन कोणतं घ्यायचं, किती वापर आहे यानुसार तुम्ही ठरवू शकता. जर तुमच्याकडे रोज खूप भांडी पडत असतील, तुमच्याकडे वेळसुद्धा कमी असेल आणि वॉटरसुद्धा तुम्हाला सेविंग हवी असेल वॉटरची, तर तुम्ही डिशवॉशर खरंच खूप युजफुल आहे असं मला, म्हणजे ह्या ज्या आपल्या मावश्या असतात कामासाठी येणाऱ्या, यांचे पेमेंटसुद्धा किती असतात हे तुम्हाला माहिती आहे. आपल्याला बरेच पैसे त्यांच्याला द्यावे लागतात त्यांना. आणि ह्याच्यानुसार जर पाहिलं तर हा खर्च मला थोडासा जरी जास्ती असला त्यापेक्षा, तरीसुद्धा मला तो म्हणजे मला योग्य वाटतो. कारण की मी जे अनुभवलं आहे त्याच्यामुळे मी सांगते की मला ते मशीनच मला जर जास्त योग्य वाटतं. कारण त्याच्यामुळे फार प्रॉब्लेम्स होतात सणाच्या वेळेस, सुट्ट्या वगैरे त्यामुळं मी खरं तर मशीन जास्त प्रेफर केलेलं आहे. तर पहा, आशा करते आजचा व्हिडिओ तुमचं कन्फ्युजन क्लिअर करेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि भेटूया अशाच एका नवीन डिशवॉशर सिरीजमध्ये. तोपर्यंत सर्वांना थँक्यू अँड बाय बाय.